हाय ट्रेडर्स, वेलकम टू माय चॅनल स्टॉक मार्केट विथ रश्मी. 30 ऑगस्ट 2024साठी जो स्टॉक आपण बघणार आहोत ती आता जरी आय टी सेक्टरशी रिलेटेड कंपनी असली तरी 1945मध्ये जेव्हा कंपनी फॉर्म झाली तेव्हा दे यूज टू मॅन्युफॅक्चर कुकिंग ऑइल आणि त्यानंतर 1980मध्ये त्यांनी त्या बिझनेसमधून काढता पाय घेतला आणि दे शिफ्टेड टू आय टी इंडस्ट्री. कंपनीचं नाव होतं वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्शन लिमिटेड, विप्रो लिमिटेड. ते नाव अजूनही तसंच आहे. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आहे जी आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्सल्टिंगमध्ये बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस म्हणजे आउटसोर्सिंगमध्ये काम करते. कंपनीच्या रेव्हेन्यूबद्दल सांगायचं झालं तर रेव्हेन्यू जून 2024चा जो रेव्हेन्यू आहे तो 3%ने डाऊन झाला, पण ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे तो 4%ने अप झाला. हे असं कॉन्ट्रोवर्शियल का झालं? कारण कुठेतरी कंपनीने त्यांचे जे ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस होते ते कमी केले, विच इज गुड इन टर्म्स ऑफ फ्युचर पर्स्पेक्टिव्ह. डिव्हिडंड देणारा स्टॉक आहे आणि रिसंट प्रोजेक्ट्समध्ये इफ यू हॅव हर्ड अबाउट लॅब 45 नावाचा AI प्लॅटफॉर्म तो विप्रो या कंपनीचा आहे. आय टी सेक्टरचा स्टॉक असला तरी हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये पण त्यांचं पार्टिसिपेशन आहे. AI 360 नावाची जी स्ट्रॅटेजी आहे ती विप्रो या कंपनीची आहे आणि त्याचे ऑलमोस्ट 140% ॲडॉप्शन झालेलं आहे. IIT दिल्ली आणि IICS बँगलोर बरोबर पण त्यांचं कोलॅबरेशन आहे आणि मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन वेब ह्याबरोबरही दे आर इन टू पार्टनरशिप फॉर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन ऑफ एम्प्लॉईज पर्पज. प्राईस ॲक्शन्स बघून घेऊया. वी आर ऑन अ वीकली टाईम फ्रेम आणि या वीकली टाईम फ्रेमवरती छान असा हेड अँड शोल्डरचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो आहे. करंट मार्केट प्राइस ऑफ दिस स्टॉक इज 538.70 आणि आता जेव्हा आपल्याला ब्रेकआउट मिळेल आणि इफ दिस स्टॉक इज एबल टू सस्टेन ओव्हर द 545 लिमिट, त्यानंतर मग आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 570 जो याचा 52 वीकचा हाय आहे आणि त्यानंतर दिस स्टॉक कॅन गो अप टू 700. आपण मंथली टाईम फ्रेमवरती स्टॉक शिफ्ट केला की आपल्याला कळेल की दिस स्टॉक हॅज बीन फ्रॉम 700, सो दिस कॅन अगेन गो अप टू 700, 720. भेटूया असंच पुन्हा संडेला मंडेसाठीचा स्विंग्स ट्रेडिंगसाठीचा स्टॉक घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रमैत्रिणींपर्यंत हे स्विंग ट्रेडिंगसाठीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.